हॅलो एव्हरीवन, इंडियन किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज आपण बनवणार आहोत एकदम खरखरीत खरमुरे। मार्केटमध्ये जसे बनवतात सेम तसेच एकदम खरखरीत आणि खायला एकदम टेस्ट असे खरमुरे। तर याची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये शेंगदाणे घेतले आहेत आणि ते शेंगदाणे आता आपण कमी गॅसवर तव्यावर चांगल्या प्रकारे भाजून घेऊ। एकदम कमीच गॅसवर शेंगदाणे भाजू, जेणेकरून आपले शेंगदाणे एकदम चांगल्या प्रकारे गरम होतील आणि जोपर्यंत त्याला असंच गरम होऊ द्या जोपर्यंत ते सगळे शेंगदाणे एकदम काळे काळे डाग येत नाहीत तोपर्यंत असंच हलवून शेकत रहा। बघू शकता मी कशा प्रकारे शेंगदाणे शेकत आहे तव्यावरती। चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर बघू शकता आपले शेंगदाणे एकदम चांगल्या प्रकारे तडतड होत आहेत। जोपर्यंत शेंगदाण्याचे वरचं कवर असं फुटायला लागत नाही तोपर्यंत असंच शेकत रहा। बघू शकता एखाद्या शेंगदाण्याला काळा काळा डाग आलेला आहे, तसेच सगळ्या शेंगदाण्याला आपला काळा काळा डाग आला पाहिजे तोपर्यंत शेकत रहा। हे खरखरीत खरमुरे आपण उपवासामध्ये भी खाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नसते उपवासामध्ये खाल्लं तर। चांगल्या प्रकारे हलवून शेकून चांगल्या प्रकारे त्याला शेकोटी देऊन घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे। आणि कमेंट करून नक्की सांगत जा की व्हिडिओ कसा झालेला आहे। आम्ही वाट पाहत असतो तुमच्या कमेंटची, पण कमेंट काय कोणी करतच नाही। बघू शकता आपले शेंगदाणे अशा प्रकारे शेकलेले आहेत। अजून चांगल्या प्रकारे याला असंच शेकत रहा। बघू शकता आपल्या शेंगदाण्याला काळा काळा डाग यायला सुरुवात झालेली आहे। जास्त पण काळा डाग आलेला येऊ देऊ नका। बघू शकता अशा प्रकारे सगळे शेंगदाणे हे रेड टाइपचे झाले पाहिजे। चांगल्या प्रकारे हलवून शेकून घ्या। बघू शकता शेंगदाण्याचा वरचा कवर हा थोडा असा चिरलेला आहे। आता थोडंसं मीठ टाका, तुम्हाला जसं लागते तसं। इथे मी अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडासा पाण्याचा शिलकावा मारा आणि आता चम्मच घेऊन चांगल्या प्रकारे हलवत रहा। खरखरीत होईपर्यंत असंच हलवत रहा। आपले खरखरीत खरमुरे हे मार्केट सारखे एकदम कुरुम लागतील आणि टेस्ट भी खूप छान येईल। हीच रेसिपी यूज करा। बघू शकता एकदम सिंपल आणि कमी वेळामध्ये। आता फुल गॅस केला तरी काही हरकत नाही, खरमुरे एकदम खरखरीत होऊन जातात फुल गॅस केल्यावरती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।
टाकायचा. एकदम चांगल्या प्रकारे खरखरीत होईपर्यंत असंच भाजून घ्या. चव एवढी चांगली येईल की तुम्ही रोजच बनवून खाल. एकदा नक्की ट्राय करून पहा आणि खाऊन बी पहा. खूप छान लागते खरमुरे. बघू शकता एकदम खरखरीत असे खरमुरे आपले तयार झालेले आहेत. एकदम मार्केट सारखे तुम्ही घरी खरमुरे बनवू शकता, ते पण कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये. आता आपण हे सगळे खरमुरे एका डब्यामध्ये काढून घेऊ. बघू शकता अशा प्रकारे डब्यामध्ये खरमुरे काढून घेऊ. असे खरखरीत खरमुरे आपले तयार झालेले आहेत. तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.